पण म्हणजे त्यांना त्यांची जी जर आता गणेश एक नाईकांची जर तिकडे खूप ताकद आता दिसून येते, तर मग विरोधकांचं नक्की स्थान काय तिकडे दिसतंय? कारण मी आधी तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये ते होते आणि त्यांच्यासोबत आता सगळेजण आले भाजपामध्ये. पण तरी बघा, देखील तिकडे जे प्रदेशाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे, ते त्याच भागामधले आहेत. तर विरोधकांचं स्थान काय आहे सध्या मग? नाही, नाही. शरद पवार साहेबांच्या गटाचे जे प्रमुख आहेत, तो एक माथाडी कामगार समूहाचे ते नेते आहेत. हं. तसे अनेक नेते आहेत. आणि ते सातारचे आहेत. राष्ट्रवादीचं नवी मुंबईमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचं आज फार हे नाहीये, म्हणजे अस्तित्व नाहीये. राष्ट्रवादीने अजितदादांच्या राष्ट्रवादीने काहीतरी 30-35 जागा लढतायत आणि पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीचे काहीतरी 20-25 लढतायत. एखाद दुसरी जागा जर त्यांची लागली तर अदरवाईज तिथं त्यांना खातेही उघडायला शक्यता फार कमी आहे. हं, हं. माझ्या मते मला असं म्हणावंसं वाटेल एकंदर आजचं माहोल पाहता, की गणेश नाईक हे सत्तेमध्ये येतील. 60, 62, 65च्या आसपास त्यांच्या जागा जातील आणि त्यांना प्रखर विरोधी पक्षनेते म्हणून शिवसेनेचे विजय चौगुले, जे एकेकाली अ, गणेश नाईक साहेबांची सावली होती. पोहेकर, एकनाथ शिंदे आणि एक आणखी एक खरं तर ही सगळी पिल्लं आहेत त्यांची. म्हणजे ही पिल्लच त्यांना आता फार अवघड जायला लागली आणि ते आतापासून जात नाहीयेत. 30, म्हणजे आपण एकूणामध्ये 1997 असं